नुकताच सोमेश्वर मंदिर परिसरात वराड साहित्य मंच 5वा वर्धापन दिनानिमित्त रिठा, कडुलिंब, चमेली, चाफा आदी औषध गुणयुक्त झाडांचे वऱ्हाडी सखी मंचच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका शोभा कोठारी, वराड सखी श्रद्धा सोईतकर, कुमुदिनी हिंगासापुरे, विशाखा वाघमारे, श्वेता सिंघवी मंचाचे मार्गदर्शक गजानन नागपुरे, विधी तज्ञ ॲडव्होकेट रमेश जुनकरे, सचिव प्रफुल्ल अकोलकर, सतीश अंबलकर आदींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी प्रिया सोनोने, सुजाता मोहोड, राखी बनसोड, रुपाली ठाकरे, रेखा मालानी, सुनंदा सोनोने, रश्मी गोगलिया, शिल्पा अकोलकर आदींची उपस्थिती होती। उत्कृष्ट समाजकार्यासाठी वराड सखी शोभा कोठारी यांना साडी, चोळी, जैन शॉल वृक्ष देऊन सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट रमेश जुनघरे तर उपस्थितांचे आभार लेखक प्रफुल्ल अकोलकर यांनी मानले। यशस्वीतेसाठी प्रीती अकोलकर, प्रकाश गडेकर, प्रफुल्ल कावरे, आदित्य सोईतकर, मनस्वी अकोलकर आदींनी परिश्रम घेतले। सरस्वती कॉन्व्हेंटच्या अबॅकस क्लासेसच्या मुलांना चॉकलेट वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली। मैं उसके लायक हूँ कि नहीं मेरे को मेरा ही मालूम नहीं है, लेकिन आपने उस लायक समझा और सब आए, मेरे को बहुत अच्छा लगा। और कैसा है आप लोग आपका समय भी निकाल के आए। मैं बोलूँ मेरे पास समय नहीं, ऐसा तो होता नहीं। आपको भी आप कितने दूर से पैदल आए, कोई इधर काम छोड़ के आया, किसके यहाँ पेशेंट है, सबके यहाँ सब प्रॉब्लम है। मेरे लिए तुम आए और मैं बोलूँ कि मेरे को जाना तो ऐसा नहीं होता। हर इंसान के लिए समय निकालेंगे तो भगवान भी अपने लिए कभी कभी तो समय देगा। ऐसा नहीं कि नहीं देगा, उसके पास सब लिस्ट है। ऐसा नहीं अपन भूल जाते, उसकी लिस्ट नहीं हो तो नहीं भूलता कभी, उसके पास में सब रहता है। तो इसलिए अपन अच्छा अभी मेरी काकी मैं उसके लिए अभी 3 हफ्ते उधर ही थी क्योंकि उनका जीवन इतना सेवा में गया कि मेरी माँ राजा के रानी की जैसी बैठी रहती थी, वो सब हमारे काम करते थे। तो मेरा भी काम होता है कि उनके लिए टाइम दूं। आज इतनी सेवा करने के आणि त्यांना सांगितलं की अतिशय सोपा मार्ग आहे परमेश्वराकडे जाण्याचा आणि तो मार्ग त्यांनी आपल्याला सांगितला। त्यामधून मग हिंदू धर्मातून पृथक होऊन हे धर्म त्याची सुधारित आवृत्ती असं म्हटलं तरी चालेल। तर त्या धर्माचं जे तत्वज्ञान आहे, सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य हे जे काही तत्व आहे, जसे बौद्ध धर्माचे 25 आहे, तसेच जैन धर्म आणि बौद्ध धर्म जर तुम्हाला ओळखता पण येणार नाही, ते दोघं जण जर समोर ठेवले तर कोण महावीर स्वामी आहे आणि कोण तथागत आहे हे पण तुम्हाला दोघंही राजाचे पुत्र होते, दोघंही राजकुमार होते आणि खूप मोठे, आणि त्यांच्यासारखे सुंदर पुरुष या जगातनी दुसरे जन्माला आलेले नाही, एवढे ते सुंदर होते दोघं। एका स्त्रीपेक्षाही जास्त सुंदर होते, तथागत तर खूपच सुंदर। तर असो हे जे काही तत्वज्ञान आहे, हे तत्वज्ञान समस्त मानव कल्याणाकरिता आहे आणि आपण माणूस म्हणून आपापल्या परीने, जशी मुंगी एक दाना ओढत नेते तिच्या ताकदीप्रमाणे, तसंच प्रत्येकाची एक आपली क्षमता आहे, एक मर्यादा आहे। कुणाकडे थोडे जास्त पैसे आहे, कुणाकडे थोडे कमी आहे, एवढाच फरक आहे। परंतु जी भावना आहे दातृत्वाची, ही काही लहान मोठी असू शकत नाही, ती सारखीच असते। भावना जी आहे ती सारखीच असते। त्यामुळे आपापल्या परीने जे कार्य करते ते छोटं मोठं करावं। कधी कधी असं म्हणतात की नेकी करो दर्या में डाल, म्हणजे काही गोष्टी तर अशा आहे माणसाने की कुणाला माहीत झालंच पाहिजे असं गरजेचं नाही। आपल्याला माहीत आहे की आपण काय करतो आहे, आपल्या मनाला माहीत आहे, आणि आपण कुणाचं मन कधी दुखू नये, कारण अहिंसेचे सुद्धा 3 प्रकार सांगितलेले आहेत, काया, वाचा आणि मनाने। काया म्हणजे शरीराने हिंसा करू नये, वाचा म्हणजे बोलून करू नये, आणि मनाने म्हणजे कुणाचं वाईट चिंतून मनात सुद्धा हिंसा करू नये। एवढी सूक्ष्म अहिंसेची व्याख्या महावीर स्वामींनी दिली आहे। तरी असो, शोभाताईंनी त्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्या आयुष्यामध्ये आपण काय केलं पाहिजे काहीतरी हे लक्षात घेऊन त्यांनी अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम त्या राबवतात, कुणाला मदत करतात। आमच्या वराड साहित्य मंचामध्ये सुद्धा त्यांची भूमिका असते। त्यामुळं त्यांच्या या कार्याला हुरूप येण्यासाठी आणि हा आदर्श इतरांनी सुद्धा घ्यावा यासाठी त्यांचा एक छोटेखानी सत्कार होणं आवश्यक आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.